नमस्कार, मी राकेश पद्माकर मीना. मी आज आपल्याशी बोलणार आहे महाराष्ट्रातील एस टी म्हणजे आपल्या महाराष्ट्राची लाडकी लाल परी या विषयासंदर्भात. काल एक बातमी आली की जळगावमधील मनोज चौधरी या एस टी वाहन चालकाने आत्महत्या केली. त्याचबरोबरीने दुसरी बातमी रत्नागिरीहून होती की एका एस टी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. पत्र लिहिलं होतं, पत्रामध्ये कारण होतं की एस टी कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे तो गेले अनेक महिने थकलेला आहे, दिवाळी तोंडावर आहे आणि अशा सगळ्या या परिस्थितीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी आपली दिवाळी सण कसा साजरा करावा या विवंचनेमधून त्यांनी आत्महत्या केल्याचं या पत्रात त्यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की आपण नेहमी म्हणतो की एस टी लालपरी ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी आहे. म्हणजे ही रक्तवाहिनी जर असेल तर त्या रक्तवाहिनीचे श्वास आहेत. म्हणजे जसं ही एस टी जी महाराष्ट्राची रक्तवाहिनी आहे तर त्या एस टीला चालवणारे कंडक्टर आणि ड्रायव्हर्स हे त्या एस टीचे श्वास आहेत. कारण आपण अनेकदा बघतो की यांचं जे योगदान आहे ते फार मोठं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातील जी एस टी आहे ती गाव खेड्यावरती, वाड्यांवरती, वस्त्यांवरती, तांड्यांवरती सुद्धा पोहोचते. असं कुठलं गाव नसतं ज्या ठिकाणी एस टी पोहोचत नाही. कदाचित भले एखाद्या गावाला रस्ता नसेल पण त्या गावापर्यंत एस टी पोहोचते. आणि ही जी एस टी आहे ही मुक्कामी थांबणारी एस टी हा जो प्रकार आहे हा संपूर्ण देशामध्ये फक्त आणि फक्त महाराष्ट्राचा. याचं कारण असं की त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी ही गरज ओळखली होती की एक सामाजिक महाराष्ट्राच्या सगळ्या सुधारणेमध्ये आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये एस टीचं योगदान काय असू शकेल. सार्वजनिक परिवहन हे किती महत्त्वाचं आहे हे त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी ओळखलं होतं. परंतु आज परिस्थिती काय आहे आपण आज बघू शकतो की एस टीची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. म्हणजेच केवळ एस टीच्या बसेस नाहीत तर एस टीचे जे आपले बसस्थानकं आहेत त्यांची दुरावस्था झालेली आहे. मी कायम एक अनुभव घेतलेला आहे, आपणही अनुभव घेतलेला असाल की ज्या वेळेला कुठल्याही बसस्थानकामध्ये एस टीचं आगमन होतं, आपली एस टीच्या प्रवेशातून एंट्री करत असते त्यावेळेला एक जोरात खड्डा असतो. त्या खड्ड्यामध्ये एस टी आदळते आणि त्याच्यानंतर आपण खाडकन उठून जागे होतो आणि त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की बसस्थानक आलेलं आहे. मी गमतीत असं अनेकदा म्हटलंय की आपण झोपलेलो असतो आणि आपल्याला झोपेतून जागा करण्यासाठी हे खड्डे असतात का. परंतु गमतीचा जर भाग सोडला तर आपल्या सर्वच बसस्थानकांची अवस्था काय. महाराष्ट्रात काही हाताच्या बोटावर मोजण्या इतके बसस्थानक आहेत जे चांगल्या दर्जाचे आहेत. म्हणजे जर एक प्रश्न इथे मनाला पडतो की जर आपले जे एअरपोर्ट्स आहेत किंवा काही रेल्वे स्टेशन आहेत, एअरपोर्ट जर एक अत्यंत उच्च दर्जाचे हाय क्वालिटीचे जर असू शकतात तर महाराष्ट्रात एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची, नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. मग या नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याचं कार्य महाराष्ट्र शासन का करू शकत नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करावासा वाटतो. आपल्याकडे सिन्नर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर नावाचं जे गाव आहे नाशिक पुणे महामार्गावरती, तर या ठिकाणी तिथल्या स्थानिक आमदारांनी त्यावेळच्या त्यांच्या प्रयत्नातून खूप चांगल्या दर्जाचं जे बसस्थानक आहे ते त्या ठिकाणी उभं केलं आणि त्याची चर्चा महाराष्ट्रभर झाली. म्हणजे हे अशा पद्धतीचं बसस्टँड होऊ शकतं, त्यासाठी लागते ती राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासनाचा सपोर्ट. आणि आता काही ठिकाणी म्हणजे मागे आम्ही चंद्रपूरला मूल या ठिकाणी सुधीर मुनगंटीवारांचा तो मतदारसंघ आहे, तिथे एक चांगल्या दर्जाचं बसस्थानक बनताना बघितलं आहे. पृथ्वीराज चव्हाणांचं कराडमध्ये आम्ही एक जे बघितलं आहे बसस्थानक ते एक चांगल्या दर्जाचं आहे. परंतु मग महाराष्ट्रातल्या इतर शहरांची, इतर ठिकाणांची अवस्था अशी का आहे याबद्दल आपण महाराष्ट्र शासनाला नक्कीच प्रश्न विचारले पाहिजे. कायद्याने वागा लोकचळवळीची ही कायम भूमिका आहे की शासनाने सामान्य नागरिकांना आरोग्य, शिक्षण आणि परिवहन या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मोफत आणि दर्जेदार दिल्याच पाहिजेत. याचं कारण असं की आपण जर लक्षात घेतलं की एकंदरीत शहरांची किंवा एकंदरीत आपल्या देशाच्या समाजाची जी जडणघडण आहे ती जडणघडण होण्यासाठी शिक्षण, आरोग्य हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर
आपलं जे दळणवळण व्यवस्था आहे त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो असतो परिवहनाचा. म्हणजे नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एक सुसह्य आणि दर्जेदार आणि वाजवी दरात सेवा पुरवली गेली पाहिजे. परंतु आज आपल्याकडे आपल्या एस टीचं जर एकंदरीत चित्र बघितलं तर ते तसं होताना दिसत नाही आहे. महाराष्ट्र शासनाने एस टी ही सेवा आहे हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. हा महाराष्ट्र शासनाचा केवळ आणि केवळ उत्पन्न कमवण्याचा स्रोत नाही आहे. म्हणजे असं सांगितलं, म्हणजे आम्ही ज्यावेळेला कर्मचाऱ्यांशी बोललो त्यावेळेला आमच्या असं कानावर आलं, लक्षात आलं की लॉकडाऊन होण्याच्या आधी म्हणजे मार्च महिन्यापर्यंतचे जे एस टी कर्मचाऱ्यांचे पगार होते ते योग्य पद्धतीने दिले गेले. परंतु एप्रिलपासून जसं जसं लॉकडाऊन झालं त्यानंतरच्या काळामध्ये एस टी बंद झाली आणि एस टीचंही उत्पन्न थांबलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये एस टीच्या कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर दिला गेलेला नाही आहे. परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेला स्थलांतरित मजुरांना आपापल्या राज्यांमध्ये जाण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत होतं आणि त्या प्रयत्नामध्ये सगळ्यात मोठा वाटा होता तो होता आपल्या एस टीचा. म्हणजे आपण अनेकांनी जर बघितलं असेल की एस टी जी आहे महाराष्ट्र शासनाची ती मुंबईतल्या अनेक नागरिकांना महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन सोडत होती मोफतमध्ये. मग ह्या एस टी कोणी चालवल्या? या एस टी चालवल्या आपल्या वाहकांनी आणि चालकांनी. ज्यावेळेला अनेक लोक बाहेर पडून काम करण्यासाठी उत्सुक नव्हते, घाबरत होते, कोरोनाची सगळी परिस्थिती होती, त्यावेळेला या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून म्हटलं तरी चालेल आपली सेवा आणि आपलं कर्तव्य बजावलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा शासनाने गांभीर्याने विचार करण्याची ही वेळ आहे. आज महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत आणि उद्धव ठाकरे यांची कायमच एक घोषणा असते त्यांच्या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारांच्या रॅलीजमध्ये की करून दाखवलं. ते अनेक त्यांनी उपक्रम करून दाखवलेले आहेत. चांगली गोष्ट, अभिनंदन आहे त्याबद्दल. परंतु महाराष्ट्राची जी एस टी आहे ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी आहे. जर शिवसेनेला आणि या सरकारला महाराष्ट्राची मान उंचवायची असेल, कारण या एस टी कर्मचाऱ्यांमुळे या अगोदर सुद्धा या महाराष्ट्राच्या एस टीचं नाव संपूर्ण देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीने घेतलं जातं. या ठिकाणी गुन्ह्यांचं प्रमाण खूप कमी आहे. वाहक आणि चालकांचा जो एकंदरीत आत्तापर्यंतचा अनुभव आहे तो प्रवाशांसाठी खूप चांगला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर महाराष्ट्राची मान उंचवायची असेल, महाराष्ट्राला देशामध्ये प्रथम दर्जाचं राज्य बनवायचं असेल तर त्यासाठीची परिवहन व्यवस्था, सार्वजनिक परिवहन व्यवस्था सुधारण्याची गरज महाराष्ट्र सरकारने ओळखली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिवसेनेला या कायद्याने वागा लोक चळवळीचा राज्य संघटक म्हणून मी एक विनम्रतापूर्वक आवाहन करतो की जर आपल्याला खरंच काहीतरी करून दाखवायचं असेल तर आपण महाराष्ट्राची एस टी आणि ही जी परिवहन व्यवस्था आहे ती एक दर्जेदार करून दाखवा, हे आम्ही आवाहन करतो. धन्यवाद.